व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती 14 रुपयांनी वाढल्या। व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीमध्ये ही वाढ दिल्ली मुंबईसह संपूर्ण देशात, मात्र घरगुती एलपीजीच्या किमतीत कोणताही बदल नाही। बारामती तालुक्यामध्ये ओबीसींवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या घराबाहेर आंदोलन। बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या घरासमोर होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सहयोग सोसायटी बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त। बारामती तहसीलदार कार्यालयासमोर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन। रोहित पवारांची ईडीकडून चौकशी होत असल्यानं सरकार विरोधात केली घोषणाबाजी। उपमुख्यमंत्री अजित पवारांचे चिरंजीव जय पवार राजकारणात सक्रिय। जय पवार आज बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर। जय पवारांच्या हस्ते परिसरात राष्ट्रवादीच्या अनेक शाखांच्या फलकांचं उद्घाटन। धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावर शरद पवार गटाचं घंटानाद आंदोलन। आमदार रोहित पवारांना ईडीनं दिलेल्या नोटीसचा केला निषेध। शरद पवार हे राष्ट्रवादीचे क्रियाशील सदस्य नसल्यानं पक्षावर त्यांचा कोणताही अधिकार नाही। पवार आतापर्यंत मनमर्जीनं पक्ष चालवत होते। मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचा गंभीर आरोप, तर शरद पवार हे पक्षाचे स्वयंभू अध्यक्ष असल्याचाही आत्राम यांचा दावा। न्यायालयाच्या आदेशानंतर कोल्हापूरमध्ये मुस्लिम समाजाकडून प्रार्थनास्थळ स्वतःहून काढण्यात सुरुवात। लक्षतीर्थ वसाहती ते बेकायदेशीर प्रार्थनास्थळ उभारल्याची तक्रार हिंदुत्ववादी संघटनांनी केली होती। धुळ्यामध्ये ओबीसी बांधव आक्रमक। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये फाडला मराठा समाजाचा अध्यादेश। राज्य सरकारनं मराठा समाजाच्या मागण्यांबाबत काढलेला अध्यादेश बेकायदेशीर असल्याचा आरोप। आज पहाटे छत्रपती संभाजीनगरच्या सिडको चौकात दुभाजकाला धडकल्यानं गॅस टँकर लीक। मात्र आता परिस्थिती नियंत्रणात। अपघातग्रस्त टँकरमधून दुसऱ्या टँकरमध्ये गॅस शिफ्ट करणं सुरू। थकीत वीज बिलामुळे महावितरणनं अहमदनगर महापालिकेच्या पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित केल्यानं पाणी उपसा बंद। वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास शहरामध्ये पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता। महिनाभरामध्ये दुसऱ्यांदा वीज पुरवठा खंडित। राज्यामधील रस्त्यांवर 742 ठिकाणी अपघात स्थळ, त्यापैकी सर्वाधिक 511 अपघात स्थळ राष्ट्रीय महामार्गावर। महामार्ग पोलिसांची माहिती, अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठी यंत्रणा प्रयत्नशील असून नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, पोलिसांचं आवाहन। नाशिकच्या चांदवड तालुक्यामधील 70 गावांचा पाणीपुरवठा 15 ते 20 दिवसांपासून ठप्प। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा अनियमित कारभार। पाणीपुरवठा योजना तत्काळ सुरू करण्याची नागरिकांची मागणी। गोंदियात धान खरेदी व नोंदणीला पुन्हा 1 महिना मुदत वाढ। 29 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार धान खरेदी केंद्र। यावर्षी दुसऱ्यांदा केली मुदत वाढ। यामुळे गोंदिया जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना मिळाला दिलासा। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी नगरसेवक पवनराजे राळेभात यांचा भाजपमध्ये प्रवेश। अहमदनगरच्या चौंडी इथे राम शिंदेंच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांसह राळेभात यांचा पक्षप्रवेश संपन्न। बीडमध्ये अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या ओबीसी नेत्यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन। मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या छगन भुजबळांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा। आमदार संजय गायकवाडांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। भुजबळांमध्ये जातीवाद शिरला असेल तर त्यांनी मंत्रिपदावर राहू नये, गायकवाडांची संतप्त प्रतिक्रिया। नंदुरबारच्या तळोद्यामध्ये राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची बॅनरबाजी। भाजप नेत्यांवर ईडीची कारवाई दाखवा आणि 1 लाखांचं बक्षीस मिळवा, अशा आशयाचे राष्ट्रवादीकडून बॅनर। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोवाड्यात अफजल खान वधाचं दृश्य साकारणाऱ्या विद्यार्थ्यांना माफी मागायला लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर। अकोल्याच्या होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालयातील घटना। एका विशिष्ट धर्माच्या 3 विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल। हिंदुत्ववादी संघटनांकडून अक्कलकोट शहर बंदची हाक। बंदला सकाळच्या टप्प्यात संमिश्र प्रतिसाद। हिंदू समाजाचे सोमशेखर किवडे यांना मारहाणीच्या निषेधार्थ अक्कलकोट बंदची हाक। शहर आणि ग्रामीण भागात पोलिसांचा चोख बंदोबस्त। कोल्हापूर जिल्ह्यामधील पन्हाळा ते पाटीलवाडी मार्गावर धावणाऱ्या एसटीचा पत्रा सरकल्यानं शाळकरी मुलगी जखमी। शुभश्री पाटील असं जखमी मुलीचं नाव। नागरिक संतप्त।
नाशिक जिल्ह्यामधून चोरी गेलेल्या 16 दुचाकी हस्तगत या प्रकरणी 3 जण नांदगाव पोलिसांच्या ताब्यात. नाशिक शहरासह नांदगाव, मनमाड, लासलगाव आणि मालेगाव मधूनही दुचाकी चोरी केल्याचं उघड. चिपळूण वन विभागानं खवले मांजराची तस्करी करणाऱ्यांना केली अटक. मुंबई गोवा महामार्गावरील काळकाई मंदिराजवळ एकाला घेतलं ताब्यात. चौकशीनंतर तिघांना अटक. गोवा महामार्गावरील आवाशी लोटे इथल्या माळरानावरती अचानक गवताला आग लागल्यानं वणवा पेटला. लागलेल्या वणव्यानं निसर्गाची प्रचंड हानी. ठाणे जिल्ह्यामधील शहापुरामध्ये आश्रम शाळेतील 109 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा. 4 मुलींची प्रकृती आज बिघडली. काल सर्व विद्यार्थ्यांवर रुग्णालयात झाले होते उपचार. जळगावातील अमळनेर इथे 2 फेब्रुवारीपासून 97व्या मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन. साहित्य संमेलन पूर्व सांस्कृतिक कार्यक्रमांना रसिकांची लक्षणीय हजेरी. बीडमध्ये बलात्कार पीडित विद्यार्थिनीला शाळेतून काढून टाकण्यात आलं. तिच्या वडिलांना शाळेनं 3 वेळा फोन करून बळजबरीनं मुलीची टीसी सोपवली. या अल्पवयीन विद्यार्थिनीवर काही महिन्यांपूर्वी पळवून नेत बलात्कार करण्यात आला होता. आरोपीला अटकही झाली. उज्जैन इथे धर्मशाळेमध्ये लपून बसलेल्या हिंगोलीच्या कुलस्वामिनी अर्बन पतसंस्थेच्या महिला सचिवासह तिच्या पतीला आर्थिक गुन्हे शाखेकडून आज पहाटे अटक. 10 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात अटक. सारिका खरजुले आणि बजरंग खरजुले अशी आरोपींची नावं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.